स्तोत्र सामान्यपणे आत्ता जे तुझं वय आहे त्यानुसार तुला सशक्त शरीर पाहिजे आणि स्वच्छ मन पाहिजे आणि फोकस्ड बुद्धी पाहिजे. सो तिन्ही गोष्टी मारुती स्तोत्राने एका ह्याच्यात साध्य होतात. पण मग ते मारुती स्तोत्र मी किती वेळा म्हणावं, कारण वेळ कमी असतो आपल्याकडे. तो एकदा म्हण, 11 वेळा म्हण, इट्स लेफ्ट टू यू. थोडं नाम घेतलं पाहिजे, कारण स्तोत्र पठणं ह्यांचं वाक्य आहे, स्तोत्र म्हणणे म्हणजे पत्रव्यवहार आणि नाम घेणे म्हणजे प्रत्यक्ष बोलणे. त्यामुळे थोडं नामही घेतलं पाहिजे आणि स्तोत्र म्हटलं पाहिजे. मग त्याच्यात उपाय आहे, थोडा वेळ बसायचं, एक स्तोत्र म्हणायचं, थोडा वेळ जप करायचा आणि सूर्यनमस्कार हे मात्र मस्ट आहे. कारण सूर्याची उपासना ही यश मिळवून देणारी आहे. मारुती जशी यशाची देवता आहे तसं सूर्य ही तेजाची देवता आहे. तेज कमी पडलं, रावणाला मारताना तेज कमी पडत होतं म्हणून रावणाचा मृत्यू होत नव्हता. म्हणून अगस्त्य ऋषी प्रगट झाले आणि त्यांनी रामाला सूर्याचं एक स्तोत्र दिलं. तू सूर्याचं एक स्तोत्र 3 वेळा म्हण, म्हणजे तुला ते रिक्वायर्ड तेज प्राप्त होईल की तू रावणाचा वध करू शकशील. हे जर त्याच्यासाठी येतं आपण त्या चीज आहे. त्यामुळे एवढ्या 3 गोष्टी, सूर्याची उपासना, सूर्यनमस्कारी त्याची डायरेक्ट उपासना आहे. या 3 गोष्टी केल्या तुर्तास पुरे.